या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सध्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच क्रेज वाढताना पाहायला मिळत आहे। त्यातच प्रभाग क्रमांक 16च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोमेसा तौफिक शेख व प्रीती प्रवीण वाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोदी परिसरातील 5 कंदील या ठिकाणी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले। दरम्यान यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे म्हणाले, सोलापूर शहर हे राष्ट्रवादीमध्ये झाले आहे। आपल्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांचा वादा पक्का असतो। आमच्या लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच सक्षमपणे भूमिका घेत असतात। त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा। प्रभाग क्रमांक 16च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले असून प्रभाग 16च्या अधिकृत उमेदवार रोमेसा तौफिक शेख व प्रीती प्रवीण वाडे यांना भरघोस मतांनी विजयी करा, कारण आपले उमेदवार रोमेसा तौफिक शेख आमचे बंधू तौफिक पैलवान यांच्या कन्या असून त्यांचे कार्य समस्त सोलापूरकरांना माहिती आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न रोमेसा दिदी करत आहेत। त्यांना भरघोस मतांनी विजयी करा। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्नेही प्रवीण वाडे हे नेहमीच गोरगरीब कामगार कष्टकरी वर्गासाठी मदत करत आले आहेत। त्यांच्या पत्नी प्रीती वाडे या प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत। या दोघांना आपण आशीर्वाद रूपी मतदान करा, असे आवाहन यावेळी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी केले। क्रमांक 15 मधील 16 मधील सगळे बंधू भगिनी आज आपल्या प्रभागाच्या उमेदवार प्रीती वाडे, रोमेसा तौफिक शेख आणि आमचे पेरिया शेख पुरस्कृत या तिघांना आणि चौथे वाघमारेची पुरस्कृत या चौघांना आपण सर्वांनी त्यांचं चिन्ह, दोघांचं घड्याळ, सायकल आणि वाघमाऱ्यांचं जे चिन्ह आहे, या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही आपली कोपरा सभा करत आपला तिथं आपल्या ऑफिस तिथं उद्घाटन होतं। मला आपल्या सगळ्यांनी विनंती करायची की सोलापूर शहर हे नेहमीच चांगल्या विचाराला, चांगल्या माणसाला साथ देणारं शहर आहे आणि आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा करून चालणारा आपला पक्ष आहे। आपले नेते अजितदादा पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या सर्वांचा विचार आणि दादांच्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे। एकदा शब्द दिल्यानंतर एक शब्दाला जागणारा नेता म्हणून अजितदादा पवार साहेबांची संपूर्ण राज्यामध्ये एक त्यांच्या एक आवाज आहे, त्यांच्या शब्दाला एक वेगळ्या प्रकारची किंमत आहे। आपल्याला हे शहर बदलायचंय, शहरामध्ये सुधारणा करायच्या। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्या शहरामध्ये करोनाच्या अडचणीच्या काळामध्ये एक पालकमंत्री म्हणून काम केलं आणि पालकमंत्री म्हणून काय काम केलं अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कुणाला सांगायची गरज आहे। एवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे। आपला पक्ष हा सर्व धर्म समभाव याचा एक करणारा पक्ष। आपल्याला सगळे धर्म हे सगळ्यांना सारखे, आपण कुठल्याही धर्मामध्ये आपण कधी भेदभाव करत नाही आणि आपण कधीही केलेलं नाही, याची प्रणिती, याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आहे। आणि निश्चित प्रकारे मी नेहमी म्हणतो, हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई, शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे सगळ्यांचं लाल आहे, त्यामुळे आपण कधीही एकमेकांबद्दल हे करायचं नाही। शेवटी आमच्या मुस्लिम बांधवांचा सण असू द्या, हिंदू बांधवांचा सण असू द्या, आपण सगळेजण गुन्ह्या गोविंदाने सगळे
एकत्रित साजरे करूया आणि भविष्यामध्ये शेवटी आपला भारत देश माझा महान त्या उक्तीप्रमाणे आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण सर्वजण आपण एकत्र मिळून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आणि निश्चित प्रकारे करूया. संध्याकाळी तोपेबाईच्या 20 नंबरला आपली सभा आहे, पण मला वाटतं सभेला आपण कुणी येऊ नका, आपापल्या वार्डात आपापल्या इथं सगळ्यांनी थांबा. त्यामुळं मी अधिक न बोलता मी चारही उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि चारही उमेदवारांना जर आपण सगळ्यांनी मतदान केलं, हे चौघही एक आपल्या भागामध्ये आपल्या प्रभागामध्ये एक भविष्यामध्ये एक चांगलं काम करतील, जेणेकरून काम असं करतील की कुठेतरी नोंद मतदार घेतील, याप्रमाणे सगळेजण काम करतील आणि आपण त्यांच्याकडून काम करून घेऊया अशी आपल्या सगळ्यांना विनंती करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. अस्सलाम वालेकुम. यहाँ पे आए हुए सभी कार्यकर्ताओं का मंच पर बैठे हुए सभी का मैं इस्तकबाल करती हूँ. प्रभाग 16 यहाँ से मैं उम्मीदवार हूँ तो ओपन महिला में, और आज ऑफिस की ओपनिंग थी. आज दत्ता बाबा के हाथ से ओपनिंग हुई, सब कार्य ये अच्छा हुआ. 15 तारीख के दिन सुबह में उठकर मेरे माँ बहनों से गुजारिश है, ज़्यादा से ज़्यादा तादाद में वोट कर हमें जिता के लाइए. सभी बुजुर्गों से सभी से गुजारिश है, नौजवानों से, मेरे भाई बहनों से, सबसे ज़्यादा वोट देकर हमें जिता कर लाइए इंशाल्लाह. प्रभाग 16 का प्रभाग 16 में हमें खिदमत करने की मौका दो इंशाल्लाह. पूरी खिदमत करेंगे, हर एक चीज़, पानी का रहने मसला, लाइट का, ड्रेनेज का, मैं जितना भी होम टू होम हमारा इधर हुआ सब तरफ यही बोल रहे हैं. हमारा 2013 में काम हुआ था, उसके बाद से हमारा यहाँ पे कोई भी आकर देखा नहीं, कुछ भी काम नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ. तो मैं वहीं पे वहाँ पे सभी से बोली, मेरे माँ बहनों से, आप टेंशन मत लो, आप इंशाल्लाह हमको जिता कर लाइए, आपके पूरे मसले हल हुएंगे इंशाल्लाह. शुक्रिया. का संपर्क कार्य का उद्घाटन हुआ मामा कैसे मैं जाहिर करता हूँ, और कार्यक्रम में मौजूद जिला अध्यक्ष आदरणीय उमेश दादा, जिलाध्यक्ष संतोष भाऊ, कार्याध्यक्ष जुबेर भाई सोरेन, परिषद अध्यक्ष और सभी मान्य वसीम भाई, सभी मान्यवर और सब आए और 2 उम्मीदवार जो है राष्ट्रवादी पार्टी के वाड़ेताई रोमेसा तौफीक शेख, पेरिया साहब युति के अंदर पुरस्कृत है और वाघमारे. तो मैं तमाम हमारे महापुरुषों से गुजारिश करता हूँ कि और सभी नौजवान साथियों से, कार्यकर्ताओं से, बुजुर्गों से, इस कार्यक्रम में मौजूद हमारे शाहबुद्दीन भाई है, नसीम भाई सैयद है और दीगर जो पूरे मोदी बाग के ट्रस्टी जिम्मेदार कार्यकर्ता, मैं मामा के सामने आपको गवाही देता हूँ कि राष्ट्रवादी पार्टी की जो उम्मीदवार है, आप 15 तारीख के दिन सुबह मतदान करना, सब उन्हें जिता कर लाओ और इंशाल्लाह अगर दादा के पास दूसरा का मामा हमारा रहेगा इंशाल्लाह, आपको गवाही देता हूँ. और हमारे जो बहनें सामने बैठी है, लाडकी बहन योजना और राष्ट्रवादी पार्टी के माध्यम से हुआ दादा ने किया है, ये सब चीज की बात का आप नोट रखना और सब लोग 15 दिन सुबह मतदान करना, सब लोग को साथ देना, दुआ देना, आशीर्वाद देना और इंशाल्लाह प्रभाग 16 का, प्रभाग 20 का, सोलापुर शहर का पूरे विकास हो जाएगा ऐसा दादा ने हमें कहा है. और सभी लोग राष्ट्रवादी पार्टी को जो सोलापुर शहर में जहाँ भी प्रभाग में हमारे उम्मीदवार रही है, सब जो लोग है राष्ट्रवादी पार्टी को साथ दो, मतदान करो. इतना कहता हूँ. शुक्रिया. खुदा हाफिज. जय जय महाराष्ट्र. मधून उमेदवार आहे, तर ही लढाई कुठल्याही पदासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे. ग्राउंड लेवलला जाऊन आम्ही प्रत्येक काम करू, वार्डातील जे काही काम असेल, रस्त्यांचे असतील, नळांचे, पाण्याचे जे प्रॉब्लेम असतील सगळे सॉल्व्ह करू, ड्रेनेजचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तरी तुम्ही घड्याळासमोर 15 तारखेला मतदान आहे, तरी सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावे, घरात बसण्यात काही अर्थ नाही, मतदान करावे. तरी नमस्कार, एवढे बोलून मी बोल. नमस्ते. आज प्रभाग क्रमांक 16 में राष्ट्रवादी कांग्रेस की ऑफिस ओपनिंग थी. आए हुए सभी मेहमानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और किसी के बहकावे में आओ मत, कौन काम को नहीं आता, काम बाता करते, सिर्फ काम को कोई भी नहीं आता. तो यही देखकर 3 नंबर बटन प्रीति प्रवीण वाड़े और 4 नंबर क में रोमेसा तौफीक से और 5 नंबर बेरिया चाचा समाजवादी पार्टी से रुके. यही कह के मैं अपने 2 शब्द खत्म करता. और तौफीक शेख इनके और सब में मुझे
और भी जरा खुशी बोले या थोड़ा ताजुब लग रहा है कि बेरिया साहब भी सिलेक्शन में खड़े हैं और उनके साथ में अलायंस करके वो आए, अलायंस करके आए। तो अभी वो पैनल जो बना है, हाँ छुट्टी वाले भी है, तो एक पैनल जो बना है ये अच्छा पैनल बना है। एक बेरिया साहब जैसा भी यहाँ पे पैनल में है, जो पहले सोलापुर के महापौर हो चुके हैं और कैपेसिटी के पढ़े लिखे उम्मीदवार हैं। उसके बाद में वो हमारी बहन वाडेकर भी है, फिर पहलवान के बेटी सवाल ही आता नहीं है। तो ये इलेक्शन के अंदर आप पार्टी का कुछ सोचो मत, लोगों का काम चल रहा है, सामने वाले 10 बात कर रहे हैं, कोई जातिवाद के ऊपर जाता, कोई किसके ऊपर जाता, कोई किस पर जाता, कोई लोग जो है लोगों की समस्या के ऊपर कोई बात नहीं कर रहा। हमारे स्थानिक समस्या क्या है, स्थानिक रास्ते कैसे, लाइट नहीं है, टॉयलेट बाथरूम की प्रॉब्लम है, उसके साथ महंगाई है, बेरोजगारी है, इसके बाजू में रख के भलते किसी के ऊपर बात कर रही है। तो ये जो पैनल है मेरा, इसमें मैं फिर और बार बोलूँगा कि बेरिया साहब जैसे आदमी है कि जिनको सब चीज़ों की जानकारी है, ये पैनल को लेके चलने वाले आदमी है और उनके गाइडेंस के अंदर पैनल नक्की 16 से जीत जाएगा। और आप सबसे मैं यही गुजारिश करता हूँ कि सब चीज़ों को ध्यान रखते हुए आप ये जो हमारे कैंडिडेट है ये पैनल के बेरिया साहब और तौफीक पहलवान का पैनल जो है, ये पैनल को तुम वोट करें और भरपूर वोट से चुन के लेकर आए। तो इतने आपसे इंतजार करता हूँ, गुजारिश करता हूँ आणि विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।